टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं. आरोपी जाता ओलेना आणि तौसिफनं श्रीलंकेमध्ये जाऊन चाचपणी देखील केलेली होती. श्रीलंकेच्या 37 गुंतवणूकदारांनी अर्ज देखील दाखल केलेत. मुंबईत टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी. टॅक्सी भाडे ₹4 तर रिक्षाचं भाडं ₹3 वाढवण्यासाठी संघटना आग्रही झाली आहे आणि रिक्षा भाडा 23 वरून 26 वर, टॅक्सी भाडं 28 वरून ₹32 होण्याची शक्यता आहे. टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं. आरोपी जाता ओलेना आणि तौसिफनं श्रीलंकेमध्ये जाऊन चाचपणी देखील केलेली होती. श्रीलंकेच्या 37 गुंतवणूकदारांनी अर्ज देखील दाखल केलेत. मुंबईत टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी. टॅक्सी भाडे ₹4 तर रिक्षाचं भाडं ₹3 वाढवण्यासाठी संघटना आग्रही झाली आहे आणि रिक्षा भाडा 23 वरून 26 वर, टॅक्सी भाडं 28 वरून ₹32 होण्याची शक्यता आहे. टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं. आरोपी जाता ओलेना आणि तौसिफनं श्रीलंकेमध्ये जाऊन चाचपणी देखील केलेली होती. श्रीलंकेच्या 37 गुंतवणूकदारांनी अर्ज देखील दाखल केलेत. मुंबईत टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी. टॅक्सी भाडे ₹4 तर रिक्षाचं भाडं ₹3 वाढवण्यासाठी संघटना आग्रही झाली आहे आणि रिक्षा भाडा 23 वरून 26 वर, टॅक्सी भाडं 28 वरून ₹32 होण्याची शक्यता आहे. टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं. आरोपी जाता ओलेना आणि तौसिफनं श्रीलंकेमध्ये जाऊन चाचपणी देखील केलेली होती. श्रीलंकेच्या 37 गुंतवणूकदारांनी अर्ज देखील दाखल केलेत. मुंबईत टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी. टॅक्सी भाडे ₹4 तर रिक्षाचं भाडं ₹3 वाढवण्यासाठी संघटना आग्रही झाली आहे आणि रिक्षा भाडा 23 वरून 26 वर, टॅक्सी भाडं 28 वरून ₹32 होण्याची शक्यता आहे. टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं. आरोपी जाता ओलेना आणि तौसिफनं श्रीलंकेमध्ये जाऊन चाचपणी देखील केलेली होती. श्रीलंकेच्या 37 गुंतवणूकदारांनी अर्ज देखील दाखल केलेत. मुंबईत टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी. टॅक्सी भाडे ₹4 तर रिक्षाचं भाडं ₹3 वाढवण्यासाठी संघटना आग्रही झाली आहे आणि रिक्षा भाडा 23 वरून 26 वर, टॅक्सी भाडं 28 वरून ₹32 होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण. पावसा अगोदरच शेतकऱ्यांकडून तुरीची काढणी. शेतकऱ्यांकडून पिकांच्या काढणीला गती मिळाली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी. पक्ष्यांच्या थव्यांनी पिकांचं नुकसान केल्याची माहिती आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यानं शेतकरी संकटात. नाशिकच्या मालेगाव भक्ष्याच्या शोधामध्ये बिबट्या विहिरीत पडला. खाट टाकून बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलाय. नाशिकच्या कसमा पट्ट्यामध्ये द्राक्ष, डाळिंब पाठोपाठ ॲपल बोराला चांगली मागणी आहे. किरकोळ बाजारामध्ये बोराला ₹40 किलो भाव मिळतोय. बोईसर स्थानकाजवळ प्रवाशांचा रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास. धोकादायक पद्धतीनं नागरिक रेल्वे ट्रॅक ओलांडत असल्याचं समोर आलंय. वसईच्या फणसपाडामध्ये किरकोळ कारणावरून पाणीपुरी व्यावसायिकाला बेदम मारहाण. मारहाणीमध्ये 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यामधील टोंगलाबादमध्ये तुरीच्या गंजीला आग लागली. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या इगतपुरीमधील बस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामाचं हिरामण खोसकरांच्या हस्ते भूमिपूजन. माजी मंत्री बाळासाहेब पाटलांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. नागरिकांना तिळगुळ वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. पुण्यात आज आर्मी डे निमित्त पथसंचलन. भारतीय सैन्य दलाच्या बीजी परेड ग्राउंडवर परेड तर भारतीय लष्कराच्या विविध प्रात्यक्षिकांचं देखील सादरीकरण करण्यात आलंय. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंनी घेतली मंत्री जयकुमार गोरेंची भेट. कराडा तालुका पंचायत समितीच्या प्रस्तावित नव्या इमारतीबाबत दोघांमध्ये चर्चा. सोलापूरच्या करमाळामध्ये लेझिम स्पर्धा संपन्न. माढा बार्शी करमाळामधील संघांचा स्पर्धेत सहभाग. विरारमध्ये 9 फेब्रुवारीला विरार रन 2025चं आयोजन. विरार फाउंडेशन, अमेय क्लासिक क्लब आणि यंगस्टर ट्रस्टकडून आयोजन. पुण्याच्या भोरमधील आंबेवडेमध्ये स्वराज्यभूमी प्रतिष्ठानकडून शिवाजी महालेंच्या 315व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. नांदेडच्या देगलूरमधील बल्लूर इथं तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून एका विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. नांदेडच्या रस्त्यावरील फुटपाथवर वाहनांची पार्किंग. वाहतूक शाखेचं दुर्लक्ष. बेकायदा वाहनांच्या पार्किंगमुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. कल्याणमधील माजी नगरसेवकासह 5 जणांची मोक्का आरोपामधून निर्दोष मुक्तता. व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप झालेला होता आणि मात्र पोलिसांच्या तपासातल्या त्रुटीमुळे आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. कराडच्या कृष्णा नदीमध्ये बुडणाऱ्या 2 महिलांना वजीर रेस्क्यू फोर्सनं वाचवलंय. वजीर रेस्क्यू फोर्सचं सर्वत्र कौतुक होत आहे.
पुण्यातील रायरेश्वर किल्ल्यावर महादेव मंदिराच्या दुरुस्तीचं काम सुरू झालंय. पुरातत्व विभागाकडून मंदिराचं काम सुरू झालंय.